गावामध्ये दरप्रमाणे मीटिंग असते. त्याच्यामुळे आमच्या गावातले सर्व लोक हनुमान मंदिरामध्ये जमतात. सकाळी साधारण 11 वाजेपर्यंत मीटिंग असते. 10 वाजल्यापासून आमचे लोक असे जमायला जमतात. त्यावेळेला सतीश पाटील आणि त्याचे भाऊ नितेश पाटील, साजिम पाटील ते गावातून येत होते आणि गावातून बाहेर जाण्याचा मार्ग आमचा रस्ता हा एक हनुमान मंदिरच आहे. तर ते तिथे गणेश टॉवर म्हणून एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये त्यांची गाडी पार्क असते. ते बिल्डिंगपासून ते जात असताना माझा भाऊ जैन भगत हा तिथे बाजूला उभा होता आणि इतर लोक उभं होते. सतीश पाटील आणि जैन भगत यांचे नजरेला नजर झाले आणि सतीश पाटील बोलायला लागला का तू माझ्याकडे काय बघतो, तू काय माझा करणार आहेस, असा हा त्यांचा शाब्दिक वाद झाल्यानंतर ते बोलले, हा बोलला का काय करायचं ते करून घेऊ. कामोठे हद्दीमध्ये मोठा खांदा म्हणून एक गाव आहे. त्या खांदा गावामध्ये काही बिल्डिंगचे कामं चालू आहेत. त्या बिल्डिंगच्या कामामध्ये एक सतीश पाटील म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे. तो मला वाटतं पार्टनर आहे त्याचा. त्या गावातल्या लोकांची आज शनिवारी हनुमान मंदिरमध्ये मीटिंग होती. त्या गावाचा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरांचा जुना काहीतरी आर्थिक व्यवहारून वाद आहे. तर सुमारे आज 10-10:15च्या दरम्यान गावातली ती मीटिंग चालू होती. त्या मीटिंगच्या ठिकाणी ही इसम सतीश पाटील, त्याचा भाऊ नितेश पाटील, साजद संतोष पाटील असे एकूण 7 जण असे ते गेले आणि त्याच्यात थोडीशी बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे त्यातील नितेश दत्तात्रय पाटील हा जो इसम आहे यांनी त्याच्या बॉडीगार्डकडून पिस्तूल मागवली आणि पिस्तूल त्या जमावावर रोखली. अशा प्रकारे आम्हाला क्लिप प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने आम्ही 141 राईटचे तसंच भारतीय हत्यार कायदा 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. तसेच बाकी पुढचा जो तपास आहे तो आम्ही करत आहोत. सर, हे जे रिव्हॉल्वर होतं हे त्याचं लायसन्स होतं का? नाही, अजून तर काय त्याची माहिती प्राप्त झालेली नाही. आता आम्ही त्याची पीसी घेऊ, नंतर पीसी मध्ये आम्ही ते जप्त करण्याचा प्रयत्न करू. मग त्यावेळेस ते आम्हाला कळेल की त्याचं लायसन्स होतं किंवा नव्हतं. त्यावेळेस सध्या तर तपास चालू आहे.